महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून मालेगाव शहरासह ग्रामीण भागाला गिरणा धरणातून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उंबरदे गावाजवळ फुटली आहे. गेल्या काही काळापासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील अनेक गावांना पावसाळ्यातही नियमित पाणी पुरवठा मिळत नसून काही गावांमध्ये तब्बल 15 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना दुसरीकडे मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. उंबरदे गावाजवळ जलवाहिनी फुटून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतानाही संबंधित जीवन प्राधिकरण विभागाकडून अद्याप तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाण्याची टंचाई असलेल्या ग्रामीण भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवावा, तसेच ग्रामीण भागातील गावांना नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित जीवन प्राधिकरण विभागाने या जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.